महाराष्ट्राचा सुपरस्टार। भरत, मला तुला हे विचारायचंय की आत्ताच तुझा नवीन चित्रपट शिक्षणाच्या आईचा हो महेश सरांनी दिग्दर्शित केलेला, प्रदर्शित झालाय, सुपरहिट झालेला आहे, तर त्याबद्दल आम्हाला काही सांग ना। कलाकारांनी नशीबवान पण असावं, त्यापैकी मी एक तसा नशीबवान कलाकार आहे की माझ्याकडे असा एक चांगला चित्रपट आला। महेशजींनी म्हणजे बरेच वर्ष, आता खऱ्या अर्थाने मी सांगतो, मी आज जे इथे बसलोय ना त्याला कारण पण एक मस्त आहे, जे आपल्या सगळ्याच हौशी कलाकारांनी विचार करायला हवा। मी एकांकिका स्पर्धांमध्ये काम करत होतो, आमची एकांकिका गाजली ऑल द बेस्ट नावाची, तर त्या एकांकिकेचं नाटक होऊ शकतं याचा कॉन्फिडन्स देणारा माणूस हा एकमेव आहे। आजही थोडी अभिनयाला कलाटणी मिळाली यांच्यामुळेच। शिक्षणाचा आईचा गो। तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की हा चित्रपट पहा, ह्यावर विचार करा, पालकांनी तर जरूर विचार करा, मग बघू आपलं गव्हर्नमेंट सरकार काय करेल नाही करेल नंतरचा भाग आहे, पण प्रत्येक पालकाच्या हातात आहे की आपण आपल्या मुलांना कसं त्याला आनंद वाटेल शिक्षणात ह्याचा विचार करू। आणि ह्या पद्धतीचा चित्रपट आहे आणि लोकांना तो आवडतोय, भावतोय। भरत सरांनी हा चॅलेंज घेतलेला आहे आणि आपला पुढचा राऊंड सुद्धा आपल्या ऍक्टर्स साठी खूप चॅलेंजिंग आणि खूप टफ असणार आहे, माहितीये तुला? हो, आपले जजेस आपल्या ऍक्टर्सना विषय देणार आहेत आणि एकट्याने विचार करून एकट्याने परफॉर्म करायचं आहे त्या विषयावर। एक्झॅक्टली, सो ऑल द बेस्ट टू यू गाईज। चला तर स्वागत करूयात आपल्या पहिल्या परफॉर्मरचं, औरंगाबादचा योगेश याचं। योगेश, या दुसऱ्या इंटरेस्टिंग राऊंड साठी तुला शुभेच्छा। आम्ही असा विचार केला की आपण प्रत्येकाला एक एक शब्द देऊया, त्या शब्दावरनं तुम्हाला काय सुचतंय तसं तुम्ही सुचून तुम्हाला जो काही वेळ दिला गेलाय सुचण्यासाठी, इम्प्रोवाइज करण्यासाठी। हां, तर योगेश, तुझ्यासाठी आम्ही विषय देतोय इव्हेंट मॅनेजर। हा, आणि विचार करण्यासाठी तुझा वेळ सुरू होतोय आत्ता। जनार्दन, अरे त्या लाकडं नीट रचना, जळत कस काय नाही? गौऱ्या टाका अजून। अरे ओली लाकडं कस काय आणली? ते सुभाषला पाठव इकडं, पाठव इकडे त्याला। बोला सर, काय व्यवस्थित ना सगळं? काय म्हटले? नाही सर, चंदनाची लाकडं नसतात, काड्याच असतात। आपल्या पॅकेज मध्ये तेवढंच ठरलेलं आहे। लाकड हे बघा, रागवू नका, 11 ऐवजी 21 काढा देतो तुम्हाला वाटलं, बस रागवू नका हो। काय आता तुमचे वडील गेले, तुमचा तरी संबंध त्यांच्याशी संपलेला आहे, पण आमचा संबंध संपलेला नाही। याच्या पुढे 3 वर्ष आम्ही पुण्यस्मरणाची बातमी आमच्या कंपनीकडून देणार आहे, त्यामुळे काळजी करू नका। हा, नाराज होऊ नका। हे यांना अजून 10 काढा दे रे। हा प्लीज सर, आणि पांढरा ड्रेस दे त्यांना। हा, ओके। हॅलो, हा काय म्हणता? बायको जाण्याच्या बेतात आहे? बरं झालं लवकर फोन केला तुम्ही। हा ठीक आहे ठीक आहे, करूयात ना। काय रडण्यासाठी लेडीज मॉप पाहिजे? हा पुरवतो ना, पुरवतो। हा हा, फिल्मवाल्या नका नका, फिल्मवाल्या नका बोलू, खर्च वाढतो। ग्लिसरीन शिवाय रडत नाहीत त्या। हा ठीक आहे, मग वहिनी गेला की कळवा मला सर। हा ओके सर, ओके ठीक। हा सर, सगळं व्यवस्थित ना? सेलिब्रिटी पाहिजे? आता ऐन टायमाला कसं सेलिब्रिटी येईल बरं? काही आपलं बोलायचं म्हणजे कोण? भरत जाधव? काय बोलताय? तिच्या आयल्यानं कसं सांगावं आता? अहो त्या माणसाला 2060 पर्यंत इतका बीज आहे, स्वतःला मरायला पुरसत नाहीये, म्हणजे भरत जाधवला बोलवा। तरी असं ऐन टायमाला नकाच सांगत जाऊ। मागच्या वेळेला काय झालं, एका मंत्र्याचा बाप मेला, म्हटला सेलिब्रिटी पाहिजे, आम्ही तर मॅनेज केले, मी आले, पण ते म्हणे अजून एक सेलिब्रिटी पाहिजे, त्यांनी कसं असं स्टेटस वाढेल। आता अजून एक सेलिब्रिटी, आता ते आमिर खान फिरतच होता पिक्चरचं प्रमोशन करत, म्हटलं मी येतो। आला बरं का, तोही आला। तरी मंत्र्याचा दणका काय, दोघांनी फ्रंटनी कांदा द्यायचा। आता मला सांगा, अमिताभ आणि आमिर खान दोघं फ्रंटला खांदा दिल्यावर माड्याचं काय होणार आहे? 3 रस्त्यात पडलं। त्याच्यामुळे असं वेळेवर नका सांगत जाऊ तुम्ही। आणि फुटली का कवटी? नाही अजून? कवटी फुटल्यावर फोन करा, दुसऱ्या साईडवर जाऊन येतो मी। हा ठीक आहे। हॅलो, काय म्हणता? वहिनी गेला? बरं बरं। योगेश, ब्लॅक ह्युमर म्हणजे एक इव्हेंट मॅनेजर म्हटल्यानंतर पटकन अशा पद्धतीने एक
नाटुकलं छोटंसं जे काही सुचलं आणि छान म्हणजे विचार खूप चांगला केला होता त्याचा आणि परफॉर्म करताना आम्हाला बघताना खूप मजा आली. तुझ्यात एक छान माझ्या मते तुझ्या विनोदाची एक वेगळी ही स्टाईल आहे. एक सॅडनेस आणि एक म्हणजे जो पॅथॉस लागतो ना तो तुझ्या विनोदात असतो. हां छान आवडलं मला चांगलं. मी तुला तुझ्या ह्या इम्प्रोवाइज्ड परफॉर्मन्ससाठी देते 4 स्टार्स. छान होतं योगेश, छान. फक्त एक मला जाणवलं की तू अशा वेळेला ना प्रत्येकाशी बोलण्याचा एक वेगळा पिच लागतो, वेगळा टोन लागतो. आता तुझे ते वर्कर्स आहेत आणि हा क्लायंट आहे, त्यातलं मला डिव्हिजन दे तू. ह्या छोट्या जागा आहेत पण त्या घे. तू काम चांगलं करतोस, खूप गोड काम करतोस, पण म्हणून तुझ्याकडनं एक्सपेक्टेशन जास्त आहेत. फोनवर बोलताना समोरचं ऐकायचं, वाक्यावर वाक्य पडत नाही, समोरचा काहीतरी बोलतो की. म्हणून मी सिनेमात ना कधीच मी सोलो फोन ठेवत नाही. मी तो ऑलवेज कापतो समोरचा कोण माणूस आहे त्यासाठी. कारण आपण बोलताना करतो हॅलो हां मी तिकडे पोचायचं का, किती वाजता पोचायचं, अच्छा 3 वाजता पोचायचं का. अरे पण तो बोलतो ते कधी थांबणार आहेस तू. दिस इज ते सांभाळा. पुढच्या वेळेला आय विल बी अ लिटल मोर स्ट्रिक्टर. फायफर महाराष्ट्राचा सुपरस्टार